नमस्कार. मी अबोली बुरांडे. आई माझ्याकडे असते किंवा वडील माझ्याजवळ राहतात असं सर्रासपणे आजची पिढी बोलताना आपण ऐकतो. मी आईजवळ राहतो किंवा मी बाबांकडे असतो असं किती जण म्हणत असतील. कदाचित हेच आज मातृदिनानिमित्त त्यांच्या लघुकथेत श्री अरविंद कुलकर्णी यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. ऐकूया तर एक हृदयस्पर्शी कथा. मधुकरला ऑफिसमधून घरी यायला आज थोडा उशीर झाला होता. वीकेंडमुळे ट्रॅफिक जाम झाली होती. त्याची वाट पाहून पत्नी सुनीता व आई जानकाबाईंनी जेवून घेतले. घरी आल्यावर त्याने कपडे बदलले व जेवण करून तो नेहमीप्रमाणे आईच्या खोलीत गेला. आईच्या पदराला हात पुसायची त्याची रोजचीच सवय. आई जेवलीस का ग? आणि गोळ्या घेतल्यास का? मधुने आईला रोजचाच प्रश्न विचारला. हो रे बाळा, घेतल्या गोळ्या औषधं. ऐक ना मधू, अरे तुला उद्या सुट्टी आहे ना ऑफिसला? जानकाबाई मधूला म्हणाल्या. अरे मला जरा बाहेर नेऊन आणशील का रे? हो आई, जाऊया ना, पण कुठं जायचंय तुला? त्यावर जानकाबाई म्हणाल्या, माझी मैत्रीण नाही का ती यशोदा, तिला भेटायला जाईन म्हणते. तिचा निरोप आला आहे ये म्हणून. ती असते त्या मातोश्री वृद्धाश्रमात. दुसऱ्या दिवशी मधुकर आपल्या आईला घेऊन मातोश्री वृद्धाश्रमात गेला. आपली बालमैत्रीण जानका व तिच्या मुलाला बघून यशोदा मावशीला खूप आनंद झाला. दोघींची गळाभेट झाली. एकमेकींच्या सुखदुःखांच्या गोष्टी झाल्या. मधुकर व त्याची आई यशोदा मावशीचा निरोप घेऊन निघणार. तोच यशोदा मावशीचा मुलगा श्रीरंग आपल्या पत्नीला घेऊन आईला भेटायला आला. तिथे मधुकर व जानकाबाईला पाहिल्यावर तो म्हणाला, अरे वा, तुम्ही पण आलात आईला भेटायला का? बरं झालं. मातृदिनाच्या निमित्ताने मी दरवर्षी आईला भेटायला येतो इथे. अरे मधू, तुम्ही या ना एकदा आमच्याकडे नवीन घर पाहायला. 3 BHK आहे, मोठे आहे हो. आणि मधू, अरे तू कुठे असतोस? कुणाकडे राहतोस? मी इथेच तर असतो आणि मी राहतो माझ्या आईकडे, असे म्हणून मधू आपल्या आईला घेऊन घराकडे निघाला. श्री अरविंद कुलकर्णी. धन्यवाद.